बेस्ट कमिटी फक्त एक फेस आहे, ऑपरेशनल सगळं कॉन्ट्रॅक्टरकडे आहे आणि कुठेतरी आपण ब्लेम न घेता ते नाही चालू शकले, म्हणून आज ओव्हरऑल ही बेस्टची वर्स्ट सिच्युएशन झाली आहे. पण नवीन सरकार, नवीन उम्मीद आहे, नवीन वर्ष आता येत आहे, असं होप करूया की जसं तुम्ही बोललात की एक कमिटी बसेल, एक्सपर्ट्स ओपिनियन घेता येईल की जसे इलेक्शन होतील इमिडिएटली त्याचं इम्प्लिमेंटेशन करता येईल आणि मुंबईचा जो लोकल माणूस आहे त्याला या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल आणि परत तो बेस्टकडे बेस्ट या नजरेने बघायला सुरू करेल. नक्की मलाही होप आहेत, मलाही आहे की परिस्थिती काही फार बाहेर गेली आहे भाग नाही, आपण करू शकतो. बीएसटी ते चॅलेंज घ्यायला तयार आहे, बीएसटीचे कर्मचारी तयार आहेत, बीएसटीचे अधिकारी तयार आहे, बीएसटीची मॅनेजमेंट तयार आहे, पण त्याला लागणारा जो काही आर्थिक पुरवठा आहे तो सुद्धा तुम्ही त्यांना एक फेज साठी द्या की ठीक आहे, ह्या तुम्हाला आम्ही चौकट टाकून देतो, हे 5 वर्षाचा वेळ देतो आम्ही, ह्या 5 वर्षात तुम्ही ह्या पद्धतीने पुढे काम करा आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहा, तोपर्यंत आम्ही तुमच्या मागे उभे आहोत, असं जरी म्हटलं तरी मला वाटतं बीएसटीचे अधिकारी हे सगळं करू शकतील. आणखीन एक प्रकार होतो की बीएसटीच्या स्वतःच्या बस असाव्यात की भाडे तत्वावरती बस असाव्यात, हा एक मोठा मुद्दा आहे. पण आता प्रयोग फसलाय हे लक्षात येतं, त्यामुळे स्वतःच्याच बस ठेवणं हे आज गरजेचं आहे. आता त्याच्यावरती होणारा जो कर्मचाऱ्यावरती होणारा जो खर्च आहे तो कसा काय लिमिट करता येईल याच्यावरती पण विचार, परत त्याला एक ग्रांट हा लागणार, बिकॉज पब्लिक ट्रान्सपोर्टला विदाउट ग्रांट ते चालवणं अशी जर कोणाची कल्पना असेल तर ते तितकी फायदेमंद नाही. कारण मुंबईमधले एकूण जे काही मार्ग आहेत, तुम्हाला माहितीसाठी सांगतो प्रेक्षकांनाही तुमच्या, की मुंबईमध्ये एकूण 503 मार्ग चालायचे, 503 रूट्स होते, त्याची संख्या आता 400 वरती आलेली आहे, 400 रूट्स, बिकॉज एक तर बस नाहीयेत आणि दुसऱ्या त्या एवढ्या फास्ट वेगाने आता चालत नाहीये, त्यामुळे 400 रूटवर आता तर त्याही कमी झाली असतील. ही माहिती मी देतोय तुम्हाला 1.5-1 वर्षापूर्वीची, आत्ताची परिस्थिती काय आहे ती माहिती आपल्याकडे नाहीये, परंतु हे पॅसेंजर म्हणून कमी झाले 48 लाखावरून 35 का, तर मार्ग कमी झाले आहेत, बसेस कमी झालेले आहेत. परंतु मुंबईचा बीएसटीचा कर्मचारी हे आव्हान स्वीकारू शकतो, त्याची मनगटात ती ताकद आहे, अधिकाऱ्यांच्याही आहे. हा जो काही सबसिडीज होत होती जी इलेक्ट्रिक सप्लाय मधून इथे, ती बंद झाल्यामुळे हा झालेला प्रश्न निर्माण झालाय, अदरवाईज काहीही झालेलं नाही. पण थोडा तेव्हा महानगरपालिकेने पण सपोर्ट दिला असता तरी आज ही परिस्थिती नसते, खूप आधी आपण ही सुधारू शकलो असतो, खूप आधी सुधारू शकतो, पण तरी उशीर नाही झालाय असं माझं म्हणणं आहे. एक मी तुमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये वाचलं होतं की एक टाइम होता की बीएसटीचं कर्ज 1000-1500 कोटी, पण आज ते 10,000 कोटीपर्यंत येऊन थकलंय. म्हणजे मी का म्हणते, कारण तुम्ही म्हणाला बेस्टची कमिटी एक चॅलेंज घ्यायला तयार आहे. 10,000 कोटी हा खूप मोठा चॅलेंज झाला, जेव्हा टर्नओव्हर 2-2.5 कोटी आहे, म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट 10 years डाऊन द लाईन. तरी तयार आहे कमिटी की ते पलटू शकतात. याकरता असं म्हटलं की 10,000 कोटी कर्ज घेतलेलं नाहीये, आम्ही घेतलं नाही, पण आमची देणी आहेत लोकांना, आणि जे काही आम्हाला हे करतात ती देणी आहे. आता त्यापैकी मेजर कोण आहे तर गव्हर्नमेंट आहे. ओके, मेजर कोण आहे तर गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंटचे टॅक्सेस भरलेले नाहीत, म्युन्सिपाल्टीचे टॅक्सेस भरलेले नाहीत, इलेक्ट्रिसिटीची ड्युटी भरलेली नाही, हे जाणारे आहेत पैसे गव्हर्नमेंटला. तर त्याच्यावरती गव्हर्नमेंट थांबवू शकतं, काही काळ टाइम देऊ शकतं. आम्ही ते न्यूट्रिशन चार्जेस जे लोकांकडून 15 पैसे पर तिकीट वसूल करतो ते पैसे गव्हर्नमेंटला दिलेले आहेत, हे गव्हर्नमेंट. आता प्रायव्हेटमध्ये कोण आहे तर जे कर्मचारी आमचे निवृत्त झालेत त्यांची जी देणी द्यायची, त्यांची जी ग्रॅज्युएटी द्यायची, त्यांच्या पगारामधला फरक जो दिलेला नाहीये, त्यांचा वेतनाचा करारच झालेला नाही, 7-8 वर्षापूर्वी जो वेतन होतं त्याच ह्याच्यावरती ते काम करतायत. त्याच्यानंतर टाटा हा एक मोठा आमच्या समोर एक आहे. टाटा कंपनीकडून आम्ही जी वीज घेतो ती वीज आम्ही लोकांना सप्लाय करतो आणि त्यांच्याकडून पैसे घेतो, त्याच्यावरती ते जे पैसे आहेत ते टाटाला आम्ही दिलेले नाहीये, हा एक मोठा आहे. आणि ते मग देण्याकरता आम्ही कर्ज घेतलेलं आहे, त्या कर्जावर व्याज द्यावं लागतंय, ते पण टाटाच्याच एका फायनान्स कडून. ठीक आहे, चला कुणाकडूनही घेतलं असतं तरी व्याज द्यावं लागलं असतं, परंतु ही परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटनी एकदा हे अकाउंट सगळे नील करून टाकावं. पेपर एंट्री आहेत शेवटी, ह्या करेक्ट पेपर एंट्री येतात, कुठे काय जातं
परंतु गव्हर्नमेंटची पण अवस्था अशी आहे की त्यांना पैशाची कमतरता आहे. कुठून पैसे मिळतील याच्यासाठीच आहे. परंतु ही काही प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाही. हा क्राईमच आहे की तुम्ही ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट पैसे वसूल केलेत आणि गव्हर्नमेंटला दिले नाहीत. हा क्राईम आहे. आता तो बीएसटीच्या सारख्याकडून घडलेला आहे, परंतु ते पैसे काय कोणाच्या खिशात पण नाही गेलेले. ओके, ते डे टू डे खर्चासाठी वापरले गेलेले, कोणी त्याचा गैरवापर नाही झालेला आहे. डे टू डे पैशासाठी ते वापरले गेल्यामुळे ते आता परत येऊ शकत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी गेले असतील, ते डिझेल भरायला गेले असतील, सीएनजी भरायला गेले असतील, ऑपरेशनल कॉस्ट मध्ये ऑपरेशनल कॉस्ट. देयर इज नो आउटराईट करप्शन की घेऊन बिकॉज ते बाहेर जाऊच शकत नाही ना. पैसे बाहेर कसे जाऊ शकतील? अनलेस अँड अंटिल जाऊ शकतील. ही वस्तू 10 रुपयाची 40 रुपयाला घेतली तर जाऊ शकते. ओव्हरऑल अकाउंटिंग आहे, त्याचं अकाउंटिंग आहे. तुम्हाला त्याच्यात काही भ्रष्टाचार आढळला तर तो तुम्ही पकडा आणि त्याला शिक्षा करा. त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये, पण तो अकाउंटेबल आहेत पैसे. त्यामुळे एकदा बसून ते नील करून टाका आणि आजपासून नवीन सुरुवात करा. हे तुमच्यासाठी गाईडलाईन्स आहेत. या गाईडलाईन्स प्रमाणे काम करा तर बीएसटी मुंबईला चांगली सर्व्हिस देऊ शकते.